नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत काय बघणार आहोत आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण यूज बी एबल टू चा वापर वाक्यामध्ये कसा करायचा चा वापर वाक्यामध्ये कसा करायचा ते आपण बघणार. वाक्य बघूया आपण. उदाहरण कसं येतं बघा त्याला. एक्झाम्पल, आय कॅन रीड रीड अ बुक. मित्रांनो, आपल्याला समोर वाक्य दिसतंय, आय कॅन वॉक ऑन द रोड. मित्र हो, जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये कॅन कॅन किंवा त्याचा भूतकाळ, कॅनचा भूतकाळ सांगा COULD, कॅनचा भूतकाळ कुड, या दोन्ही पैकी कोणताही शब्द आला तर त्याला सूचना येते यूज बी एबल टू. काय सूचना येते? यूज बी एबल टू. आणि मग अशा वाक्यात जर आपल्याला बी एबल टू वापरायचं असेल तर काय करावं लागेल? सुरुवातीस कर्ता घ्यावा. काय करायचा? हा जो कर्ता आहे तो इथं घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं? कॅन असल्यावर वाक्याच्या कर्त्यानुसार एम, इज किंवा आर या तिन्ही पैकी जो योग्य सहाय्यकारी क्रियापद त्या ठिकाणी येत असेल ते. मग इथं काय घेणार? आय एम. आणि आता दिलेल्या वाक्यातलं कॅन आपल्याला काढून टाकायचं असतं. मग काय करावं लागेल? ते काढून टाकायचं म्हणजे त्याच्या जागेवर एबल टू. बी साठी आपण एम घेतलं. आता इथं काय करायचं? एबल टू. आय एम एबल टू. हा एवढा भाग कशाच्या ऐवजी घेतला आपण? या कॅनच्या ऐवजी. आणि त्याच्यानंतर उरलेलं वाक्य जशाला तसं लिहून काढायचं. सांगा बरं, काय आहे उरलेलं वाक्य? या ठिकाणी दिसतंय वॉक ऑन द रोड. मग आपण ते वाक्य जशाला तसं लिहू. वॉक, WALK, वॉक ऑन द रोड. वॉक ऑन द ROAD, वॉक ऑन द रोड. आणि शेवटी पूर्णविराम द्यायला विसरू नये. आता आपण पुढचं वाक्य घेऊया उदाहरण म्हणून. आय फक्त आता काय करू आपण? या ठिकाणी कॅन, त्या कॅनच्या जागेवर काय घेऊ? कुड. काय घेऊ? कुड. COULD. आय कुड वॉक, WALK, वॉक ऑन द रोड, ROAD. आणि याला सूचना हीच, यूज बी एबल टू. काय करावं लागेल मग आता? ANS असं मार्जिन मध्ये लिहा. त्याच्या पुढे 2 डॉट द्या. एन्सरला अंडरलाईन करा. पहिला नियम काय बघितला होता? बरोबर, सुरुवातीला काय घ्यावा? करता. मग कोणताही दिलेल्या वाक्यात करता आय, मग ते घेतलं वाक्याच्या सुरुवातीला. आता बघा इथं कुड आहे. कुड हा काय आहे? कॅनचा भूतकाळ. मग जर दिलेल्या वाक्यात भूतकाळ आलेला असेल तर टू बीचं भूतकाळी रूप वॉज किंवा वेअर, WERE, या दोन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद वापरावा लागेल. तर आय सोबत काय घेणार? वॉज. आय
वॉज. आता पुढच्या जागेवर काय घ्यायचं आपल्याला? बी एबल टू. काय घेणार? बी. बी नाही घ्यायचं, नुसतं एबल टू. बी साठी वॉज घेतलं. आय वॉज एबल टू. आणि त्याच्यानंतर काय करायचं? उरलेलं वाक्य घ्यायचं. वॉक ऑन द रोड. ROAD. फुल स्टॉप. कळालं?